हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर आत्ता वाजलेले आहेत 4 आणि आम्ही निघालेलो आहोत डीमार्टला जाण्यासाठी. सकाळपासून काहीच शूट वगैरे घेतलेलं नव्हतं. आता डीमार्टला जात आहोत. म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत व्हिडिओज आहे तो शेअर करूयात. तर 5 ते 7 दिवस झाले चालू आहे की आज जाऊ, उद्या जाऊ. काही जाणं होत नाही, काही कारणांमुळे राहूनच जातं काही ना काही, किंवा कंटाळाही येऊन जातो की जाऊ द्या उद्या जाऊ असं करून. तर जाणं काही होत नाही. आज म्हटलं चला शेवटी जाऊन येऊया. आता जवळजवळ 19 तारीख आजची येऊन गेलेली आहे. तर आता करावाच लागणार आहे. जो सामान आपल्याला महिन्याभरासाठी लागतो तर तो आणावाच लागेल. म्हटलं त्यासाठी निघालेलो आहोत. तर चला जाते. इकडे गेल्यानंतर काही सामान घ्यायचं होतं. बाकीचं जे होतं ना ते घेतलं गेलेलं होतं. आणि मला मसाले घ्यायचे होते खरं तर, कारण खानदेशी काळा मसाला जो आम्ही वापरतो ना मसाल्याच्या भाज्यांमध्ये किंवा खिचडीमध्ये, तो माझा संपत आलेला आहे. म्हणजे थोडासा 1-2 वेळा पुरेल ना एवढाच राहिलेला आहे. तर त्याच्यासाठीच मी इथं बघत होती, पण बाकी काहीच मला इथं मिळालं नाही. म्हणजे लवंग आणि काळी मिरी हे 2च होते बाकी. आणि माझ्याकडे तमालपत्र किंवा दालचिनी वगैरे आहे. आणि दुसरं बाकी मला इथं काहीच मिळालं नाही. त्यामुळे मग मी ते राहू दिलं आणि जेवढं मिळालं ना तेवढे घेऊन घेतलं. लवंगांचं पाकीट घेतलं, एक काळी मिरीचं घेतलं. आणि इथे ना डीमार्टला मला इतकी आनंदाची गोष्ट माझ्यासोबत घडली की मला माझी एक सबस्क्रायबर ताई, आज फर्स्ट टाईम मला माझं कुणीतरी सबस्क्रायबर जे आहे ना ते भेटलेलं होतं. आणि ती माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट होती. कारण का तर आत्तापर्यंत माझं चॅनल इतकं जास्त मोठं नाही आहे. छोटंच अजून माझं यूट्यूब चॅनल आहे. आणि आतापर्यंत मला असं कोणीच भेटलेलं नव्हतं. तर आता मला फर्स्ट टाईम त्या ताई मिळाल्या आणि त्या माझ्याकडे बघत होत्या ना, तेव्हा मला थोडंसं वाटत होतं की ह्या कुठंतरी यांनी मला बघितलं असेल का, ओळखीच्या असतील काय या बघतायत तर. पण नंतर मग त्या बोलल्या की तुमचं नाव सुनीता पाटील आहे ना, तुमचं यूट्यूब चॅनल आहे का? मी तुमचे रोज व्हिडिओ बघते आणि आवडतात मला तुमचे व्हिडिओ. असं किचन क्लिनिंग वगैरे हे सगळे जे व्हिडिओ आहेत ना मला तुमचे खूप जास्त आवडतात. तर मला इतका जास्त आनंद झाला ना भेटल्यानंतर, खरंच सांगते. कारण असं कोणीतरी आपल्या ओळख नसतानाही आपल्यावरती इतकं सारा जीव लावणारं किंवा आपले व्हिडिओ बघणारे जे व्यक्ती आपल्याला भेटतात ना, तर खरंच त्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच नाही. आणि खरंच सांगते, असाच सपोर्ट करत राहा आणि रोज येणारे आपले व्हिडिओ खरंच बघत राहा. बरेच जण सांगतात की व्हिडिओचं नोटिफिकेशन ना लवकर येत नाही. पण खरं सांगू का, तुम्ही ना बेल आयकॉन प्रेस केलेलं नसेल तर नसेलच ना, सबस्क्राईब केल्यानंतर जेव्हा घंटीचं ऑप्शन येतं ना त्याच्यावरती क्लिक करून ऑलवरती जर आपण क्लिक केलं तर आपलं जे व्हिडिओ मी इकडनं अपलोड केला ना तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचं येऊन जातं. तर चला, मी तर आज खूपच जास्त खुश होती. कारण मला माझी सबस्क्रायबर जी ताई आहे ती भेटलेली होती आणि इथंच जवळपास आमच्या इथं राहतात त्याही. तर चला, संध्याकाळी ना यांनी आंबे आणलेले होते. डीमार्टमधून आल्यानंतर सिद्धीला घ्यायला गेली, कारण तिचा टायमिंग झालेला होता. तिकडनं येता येता दूध आणलं, ते तापवायला ठेवलं आणि या दोघींना आंबा कट करून दिलेला होता. म्हणजेच संध्याकाळचं जे रुटीन आहे आपलं ते चालू झालेलं होतं. तर चहा वगैरे मी आता संध्याकाळी ठेवतच नाही, तर चहा काही ठेवलेला नव्हता. सकाळची जी काही भांडी घासून ठेवलेली होती ना जाडीमध्ये ती तशीच होती. ती म्हटलं लावून देऊयात, कारण आता स्कूलमधून आल्यानंतर टिफिन वगैरे काही थोडंफार खाल्लेलं असतं मुलांना, ते वगैरे याची भांडी निघालेली असतात. ती पटकन धुता येतील म्हटलं, त्यासाठी जाडी खाली करून घेतली. आणि त्यानंतर जो काही किराणा वगैरे आणलेला होता ना सामान, मी महिन्याभराचं जे राशन आम्हाला लागतं ते सगळं आता इथे भरून घेणार आहे. त्याआधी म्हटलं हे खाली करून घेऊयात. आधीचं जे काही उरलं सुरलेलं असेल थोडंफार ते खाली करून घेते आणि भरून देते जिथल्या तिथं ठेवलेलं बरं. कारण ह्या पिशव्या ना अशाच जर राहू दिल्या तर 2-3 दिवस कशा तरी त्या तशाच घरामध्ये पसारा पडलेला असतो. जे रोज लागतात मिस्टरांना सकाळी नाश्त्यासाठी, कडधान्य वगैरे रोज भिजत घालत असते. हा रुमाल, देवघरातला रुमाल खूप खराब झालेला होता. देवांचा पुसण्याचा, देव धुतल्यानंतर रोज.
तर तो खराब झालेला होता, हा देवांसाठी आणला. एक लादीचा पण आणलाय ना आपण. असं इकडे मखाने, मला ना लाडू बनवायचे नाही, प्रोटीन पावडर बनवायची आहे. त्यासाठी मी हे सगळं साहित्य म्हणजे मखाने वगैरे, आणि मखाने तशी मुलींना पण असे तेल मिठात केलेले आवडतात, त्यासाठी घेऊन आलेली आहे. दातांचा प्रॉब्लेम असल्यामुळे सेन्सोडायनच मी वापरत असते, कारण थंड किंवा असं तेलकट वगैरे खाल्लं ना तर दातांना खणत बसायची. त्यामुळे तेव्हापासून डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की सेन्सोडाईन वापरायचं तुमच्या दातांना प्रॉब्लेम आहे तर. मुलींसाठी स्नॅक्स, बदाम रोज भिजत घालून रात्री सकाळी भिजत घालून. नारळ स्वस्त झाले त्यावेळेस, 35 रुपयाला एक नारळ किंवा 40 रुपयाला एक नारळ होतं. आता 27 रुपयाला एक नारळ मिळालेला आहे डीमार्टमध्ये. कमी झाली हे तर लागणारं साहित्य आहे. गर्दी होते मी ना थोडा जिरा राईस एकदा म्हटलं ट्राय करून बघूया कसा आहे. म्हणजे जिरा तांदूळ आहे हा, तर त्यासाठी थोडा 1 किलोच मी आणलेला आहे. तो 1 किलो पण नाही, पूर्ण 800 ग्रॅमचा आहे. तर तो आणलेला आहे, बघू आता कसा येतो. तर बाकीचा मग डेलीसाठी वाळा कोलम आणत असते खिचडीला वगैरे भातासाठी, आणि बिर्याणीसाठी आपला बासमती तांदूळ असतो, तो पण अजून इतकं काही म्हणजे जास्त नाही लागत मला. बिर्याणी कधीतरी करते किंवा पुलाव राईस वगैरे, असा 1 किलो आणते महिन्याला, थोडा मला बसून जातो दर महिन्याला. जास्त साठवून मी ठेवत नाही, लगोलग आणता येतं. डीमार्ट जास्त लांब नाही, जवळच आहे. 2 किलो लागतो मला महिन्याला. चहासाठी स्पेशल आणते, आणि हा स्पेशल आहे. हा नुसता वरच्यावर पुरण वगैरे काही, किंवा जेवणानंतर मी थोडासा गुळाचा खडा घेत असते, त्याच्यासाठी लागतो. बेकिंग सोडा संपलेला होता खाण्याचा. शेंगदाणे मागच्या महिन्यात भरपूर उरलेले होते, त्यामुळे, कारण मी जास्तच आणलेले होते, खूप जास्त म्हणजे 3 किलो आणलेले होते, त्यामुळे त्याच्यातले शिल्लक आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे यावेळेस थोडे आणले आहेत, कारण गुळ आणि शेंगदाण्याचे लाडूही मला करायचे आहेत या दोघींसाठी. मी बिस्किटं यावेळेस बिलकुल म्हणजे अजिबात एकही बिस्किटचा पुडा आणलेला नाही आहे, कारण मला पूर्णपणे बंद करायचं आहे आता हे किराणामध्ये बिस्किटं आणणं, कारण मैदा वगैरे खाल्ल्यामुळे त्यामुळे त्रासही होतो. आता पूर्णपणे बंद करूयात. मस्त छान त्यांना काहीतरी करून देईल, जसं सकाळी वाटतं मुलांना खावंसं. त्यासाठी दुसरं काहीतरी ऑप्शन त्याच्यामध्ये मी शोधलेला आहे. आता बिस्किटं वगैरे प्रॉपर बंद करणार आहे. हे मिक्स सीड्स आणलेले आहेत मी, 7 सीड्स आहे ते मिक्स सगळं. स्पेशली आणायला त्याला एवढं वापरून होतं नाही, त्यामुळे मिक्स आणलेलं आहे. मॅगीचं तेवढं पाकिट आणलेलं आहे या दोघींसाठी, आणि आलू स्नॅक्समध्ये फक्त एवढंच आहे यावेळेस. रवा जेव्हा बरण्यांमध्ये भरायचं असतं ना, इथून काढून बरणीतलं जेव्हा संपतं ना, त्यावेळेस मी टाकून घेत असते. आणल्यावरती सगळ्या दोघांमध्येच ठेवते, दरवेळेस तुम्हाला दाखवते. म्हणून त्यांचं पाकिट आहे. विम साबण आधीचे होते शिल्लक, 2च आणलेले आहेत. मसाल्याला पुसण्यासाठी टॉवेल आणलेले आहे. लादीचा बिलकुल खराब झालेला होता, तो आणलेला आहे. मीठ मी रॉक सॉल्ट आणलेला आहे यावेळेस. ते मी टाटाचा आणते दरवेळेस, यावेळेस चेंज केलेला आहे. याला काय म्हणतात ग, सॅशे हँडवॉश आहे. 10 रुपयाला एक पुडी आहे फक्त. पाण्यात टाकायची ही पावडर आणि मिक्स करून घ्यायची आपल्या हँडवॉशची जी बॉटल असते ना त्याच्यामध्ये. तर 10 रुपयाची आहे फक्त. हे स्वस्तात मस्त भेटलेलं आहे, आणि 15-20 दिवस तरी आरामात जाता मला 4 जणांना. मागे मी 2 आणलेल्या, त्या मागच्या महिन्यात एक संपल्यानंतर आता दुसरी बॉटल भरलेली आहे.
बघू आणि याच्याबद्दल तुम्हाला माहीत असेल तर तसं मला सांगा की व्यवस्थित आहे किंवा नाही वापरणं. तर आणलेलं आहे कारण स्वस्तात आहे. 10मध्ये हँडवॉश मिळत नाही, त्यामुळे जरा महागच पडतं. 30 ते 35 रुपयाचं लिटर तर असंच आहे. त्यामागे काही कारण असेल म्हणून. आपण साखर आता डब्बा खाली झालेला आहे 5 किलो आणते, 1.5-2 महिने जाते. सध्या साखरेचं प्रमाण कमी केलेलं आहे. आधी मला 5 किलो साखर लागायची, आता मी तितकं जास्त गोड बनवतो. मग या महिन्यात कसं आमरस वगैरे जास्त बनला, त्यामुळे साखर पूर्णपणे संपलेली आहे. तांदूळ हा वाडाकोला मांडलेला आहे. ह्याच्यात काय काय आहे, बिर्याणीचं तांदूळ एवढा शिल्लक. नको नको म्हणताना बरंचसं सामान आपलं होऊन गेलेलं असतं. दर महिन्याला आपल्याला लागतंच. तर आणि डीमार्टला गेलं म्हणजे बरेचसं काय काय जी आपण शॉपिंग आहे ना ती करून घेत असतो आणि अनावश्यक खर्चही आपला होत असतो. पण ह्यावेळेस मी तसं काहीच घेतलेलं नव्हतं. फक्त जे काही मला लागणार होतं ना तेवढंच साहित्य मी घेतलेलं होतं. आणि हा टिफिन वेदूसाठी घेतलेला आहे. तिला मी आधी दुसरावाला घेतलेला होता, स्टीलचा जो एअरटाईट असतो तसा. पण सिद्धीकडून तो हरवला आणि मग त्यामुळे आता तिला हा टिफिन घेतलेला आहे. बघू म्हणजे पूर्ण व्यवस्थित दोन्ही साईडला स्टीलचा असेल ना अशा पद्धतीचा. पण आता परत म्हणत आहे की हा रिटर्न करून आपण परत तसंच आणूयात. तिला आधीच सांगत होती तसाच घे, पण चला आता बघू. मुलांचंही त्यांच्या याच्यावरती असतं. जर चेंज करता आला तर रिटर्न द्यावा लागेल असं वाटतं मला तोही. आणि डीमार्ट जवळ असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. लवकरच आता मला बऱ्याच वेळेला ना त्याच ताईंची कमेंट असायची ज्या मला भेटलेल्या आहेत. कदाचित त्या जवळपासच असतात म्हणून त्यांची मला कमेंट असायची की तू कुठे राहते. आता भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलेलंच आहे की मी कुठे राहते असं, कल्याणमध्येच. तर संध्याकाळी ना मला लगेच जेवणाची सुरुवात करायची होती. मला स्वयंपाकामध्ये परवाच्या दिवशी जो व्हिडिओ टाकलेला होता, मैत्रीण आलेली होती आणि पुरणपोळी मी बनवलेली होती. त्यातलं थोडंफार पुरण आहे ना शिल्लक राहिलेलं होतं. मी एकदा पुरण टाकले की 2 वेळा मला थोडंफार तरी पुरणपोळ्या होतील ना असं टाकत असते. म्हणजे आवडतं घरात सगळ्यांना, मुलींनाही आवडतं. त्यामुळे थोडं तरी मी एक्स्ट्रा टाकत असते. आज म्हटलं सर्वांपुरतं एक पुरी झाली 4 जणांना, तरीही बास होईल इतकं पुरण होतं माझं उरलेलं. तर मग मी इथे कणिक मळून घेतलेले आहे पुरणासाठी आधी. आणि गोडाला म्हटलं आता कटाची आमटी वगैरे हे तर काही बनवणं होणार नाही, कारण पुरणाचं पाणी वगैरे तसं काहीच नव्हतं. तर मी आधी कणिक भिजली आणि त्यानंतर ना पुलाव राईस करायचा होता, म्हणजे मसाले भातच म्हणा, तो करायचा होता. त्यासाठी जे काही जेवढं साहित्य होतं ना घरात तेवढं कट करून घेतलेलं आहे. शिमला मिरची, कांदा, लसूण वगैरे आणि बटाटा घातलेला आहे. आणि रस तोपर्यंत ना वेदूने मला करून दिलेला होता. तिची मला ना बऱ्यापैकी मदत होते, करते ती मला मदत बऱ्याचशा कामांमध्ये घरात, एवढं तेवढं स्वयंपाकात म्हणा किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये. त्यानंतर मग मी इथे पुलाव आहे ना आपलं घरी जे तूप पाडून घेतलेलं होतं त्याच्यामध्येच बनवलेलं आहे, तेल घातलेलं नाही आहे. आणि खरं सांगते तुपामुळे इतका छान सुगंध येतो ना पुलावला आणि चवीला तर एक नंबर होतो. आधी मस्त खडे मसाले घातले तुपामध्ये, थोडेसे काजू घातलेले होते आणि कांदा व्यवस्थित छान परतवून झाल्यानंतर बटाटा, शिमला मिरची हे जे कट करून घेतलेलं होतं ना ते, त्यानंतर आपले मसाले, लाल तिखट घातलेलं आहे, हळद काही घातलेली नव्हती. आणि धना पावडर टाकलेलं थोडंसं चवीप्रमाणे, मीठ आणि बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होते 2-3 वेळा, ते घातलेले आहेत. आणि मस्त छान असं मिक्स करून घेतलं आहे. कॅटलमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. खडे मसाले घातलेले असल्यामुळे मग मी याच्यात कुठलाच दुसरा गरम मसाला वगैरे काही टाकलेला नव्हता. गरम पाणी घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि 1-2 शिट्टी फक्त होऊ दिलेली होती, जास्त नाही. कारण पुलाव कसं मोकळा सुटसुटीतच चांगला असतो, त्यामुळे मी त्याच्यात पाणीसुद्धा थोडं कमीच घातलेलं होतं. एका साईडला पुलाव होत आहे तोपर्यंत एका साईडला पुरणपोळ्या करून घेऊयात म्हटलं. कारण किराणा वगैरे सगळं जे काही सामान वगैरे भरण्यात ना बराचसा वेळ मला झालेला होता. तर मुलींनाही भूक लागून गेलेली होती. आता म्हटलं पटापट मस्त छान गरमागरम पुरणपोळ्या उतरवते, त्यांना दोघींना एक पुरणपोळी देते, तोपर्यंत आपला मस्त मसाले भात पण होऊन जाईल. तर इथे पुरणपोळ्या करायला घेतल्या होत्या. असा झटपट स्वयंपाक जो आहे ना तो रात्री बनवलेला होता मी. आणि बाहेर इकडे तिकडे जाणं झालं, काही झालं ना तर स्वयंपाकाला थोडा उशीरच होतो. त्यासाठी लवकरात लवकर करायचं होतं, कारण दिवसभर स्कूलमध्ये वगैरे मुलंही थकलेले असतात. आणि
तर रात्रीचा स्वयंपाकही माझा लवकरच होत असतो. 8पर्यंत आम्ही जेवायला बसून जातो आणि यांना यायला जर उशीर होणार असला ना तर मग मी या दोघींना वाढून देत असते, कारण जास्त उशीर नाही. मुलींना सकाळी लवकर उठावं लागतं, सकाळी लवकर स्कूल किंवा क्लास असतो त्यामुळे. तर त्यांना जेवण दिलं म्हणजे 10पर्यंत आमचा झोपण्याचा टायमिंग जे आहे ना तो होऊन जातो. जास्तीत जास्त 10:30 ते 11 वाजतात. असं टायमिंग आहे आमचं रोजचं ठरलेलं. चला मस्त छान स्वयंपाक वगैरे झाला आणि गरमागरम पुरणपोळी आणि रस यांना वाढून दिलेलं होतं आणि त्यानंतर आपला मसाले भातही रेडी झालेला होता. किती मस्त छान मोकळा आणि सुटसुटीत असा मसाले भात तयार झालेला आहे. चला ताईंनो, मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.